हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आज इथे झाडांचं मेन काम जे आहे ते करायचं आहे. तर आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते की काही जी झाडं आहेत ती अजूनही लावायची आहेत, कारण की आमच्याकडे माती नव्हती. तर आजच अहोनी माती आणलेली आहे, त्याच्यामुळे आज बरीचशी जी झाडं आहेत ती लावायची आहेत. आता ही 5 झाडं आहेत, ती 5ही झाडं कुंड्या पण आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हटलं कुंड्या आहेत, माती पण आहे, तर म्हटलं आज नवरोबाला सांगितलं, म्हटलं आज तुम्ही काम करायचं आहे, कारण की आधीची झाडं मी एकटीने लावलेली होती. म्हणून म्हटलं की त्याला सांगितलं की आज तू का झाडं जी आहेत ती लावायची आहेत. तर आता इकडे सगळं जे आहे ते मी आधी खाली ठेवून दिलेलं आहे, कारण की ते वरती सगळं कठड्यावरती किंवा ते म्हणजे ग्रिल जी आहे तिथे ठेवलेली होती झाडं. तर म्हटलं कसं खाली वगैरे गोल्डन काय करतो, झाडांची पानं वगैरे तोडून आणतो, त्याच्यामुळे मी वरती ठेवली होती. तर आता म्हटलं यांना आता सगळ्या कुंड्यांमध्ये लावायचे, तर म्हटलं खाली आधी ठेवून देते. तर आता इकडे अहोनी सुरुवात केलेली आहे झाडं लावायला. आता इथे काय झालेलं आहे तेही मी तुम्हाला सांगते. जी काही झाडं जी आहेत, म्हणजे जी जास्वंदीची झाडं आहेत ना, ते खूप वाढलेली आहेत आणि ना त्या कुंड्या ज्या आहेत त्या पण आता हेवी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ना उचलायला गेलं की खूप जड वाटतात त्या. आणि कसं तेवढं त्यांचं जे वजन आहे, एवढ्या सगळ्या कुंड्या आहेत, त्यांचं सगळं वजन ते ग्रिलवरती येतं आणि ग्रिल पण जी आहे ती पूर्ण तर गॅलरी पण तुम्ही बघत असाल मोठी आहे, म्हणजे लांबीने खूप मोठी आहे गॅलरी. त्याच्यामुळे कसं तेवढं त्याचं वजन पण आहे ग्रिलचं, आणि परत आता त्याच्यावरती ह्या झाडांचं परत वजन पडतं, त्याच्यामुळे हे सगळं वजन कधीतरी त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो ते ग्रिल वगैरेचा. त्याच्यामुळे म्हटलं की काही जी झाडं आहेत ती म्हटलं काढूया आता आणि वरती टेरेसवरती ठेवून देऊया. तर यासाठी आता आजचं जे काम आहे ते आमचं आता इथे चालू झालेलं आहे. आता ही जी जास्वंदीची झाडं आहेत, खरं तर आधी माझ्या खूप जीवावर आलं होतं. नवऱ्याने मला आधी पण सांगितलेलं होतं की काही जी झाडं आहेत ना, त्यांचं वजन होतं आहे, त्याच्यामुळे आपण वरती ठेवूया टेरेसवरती. पण मी काही तयार नव्हते, कारण की काय आहे ना, की आमच्या इकडे कसं माहीत आहे का, टेरेसवरती म्हणजे साधा बल्ब पण ठेवत नाहीत लोकं. म्हणजे तो जो बल्ब लावलेला होता तो पण लोकं घेऊन जातात काढून. त्याच्यामुळे झाडं ठेवायची वरती खरं तर माझ्या जीवावरती आलं होतं. म्हटलं माझी एखादी कुंडी कोणीतरी घेऊन गेलं तर, म्हणून मी नवऱ्याला सांगायची की नको बाबा, माझ्या डोळ्यासमोर आहेत, माझ्या घरात आहेत, तीच बरं आहे. पण आता पाहिलं तर ग्रिलचं कसं ते गंज वगैरे लागतो, काही तुकडे वगैरे असे ना खाली असे निघाल्यासारखे असे झालेले होते, कारण की पाणी परत पावसाळ्यात पण आपल्याकडे पाऊस पण भरपूर लागतो, त्याच्यामुळे ती ग्रिलला गंज वगैरे लागणार. परत आपली झाडं वगैरे असतात, तर तिथे ज्या कुंड्या ठेवलेल्या होत्या ना, त्या खालच्या साईडने असं ते जे म्हणजे ते ग्रिलचा भाग आहे ना, तो थोडासा असा ते कपच्या वगैरे अशा ना निघालेल्या होत्या. त्याच्यामुळे मला मग भीती वाटायला लागली की नको बाबा, आता हे ठेवायला पाहिजे. आणि झाडं पण खूप वाढलेली आहेत. आम्ही कसं वेळच्या वेळी त्यांची काळजी घेतो किंवा खत वगैरे घालतो, त्याच्यामुळे झाडं खूप वाढलेली होती. त्याच्यामुळे म्हटलं आता वाढली आहेत आणि एवढं वजन म्हटलं त्या झाडांवरती झालेलं पण आहे, आणि कितीही जरी कट केलं तरी ती झाडं वाढतात. परत त्यांची मुळं पण तेवढीच त्या कुंड्यांमध्ये पसरलेली असतात. म्हणून म्हटलं मी विचार केला की जाऊ दे, आपण वरती आता ठेवूया टेरेसवरती. खरं तर जीवावर आलंय, पण म्हटलं आता ठेवूया, आता काय दुसरा ऑप्शन नाही. झाडांची आपल्याला आवड तर आहेच, त्याच्यामुळे म्हटलं ती ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. म्हटलं आता दररोज सकाळ संध्याकाळ म्हटलं झाडांना बघायला आपल्याला जावं लागणार आहे. तर आता इकडे ही झाडं जी आहेत ती तुम्ही पाहत असाल, इकडे एक करून अशी सगळी जी झाडं आहेत ती आणली जात आहेत, आणि बरीच झाडं आहेत तुम्ही पाहिलं असाल. म्हणजे ना जी गॅलरीमध्ये तुम्हाला अशी एवढी वाटणार नाहीत, पण आता ही इथे अशी एकत्र ठेवल्यावरती भरपूर वाटायला लागलेली आहेत. तर आम्ही ना झाडं मोजून पण ठेवली आहेत, कारण की कोणीतरी न्यायचं वगैरे, कारण की ना बल्ब साधा ठेवत नाहीत वरती. मग आम्ही काय करतो माहिती आहे का, आम्ही ज्यावेळी टेरेसवरती जातो ना रात्री असं फिरायला वगैरे, मग आम्ही काय करतो, बल्ब आमचा घेऊन जातो, तेवढ्यापुरता लावतो आणि परत आम्ही घेऊन येतो, कारण की लोकं बल्ब ठेवतच नाहीत. याआधी पण असं झालेलं आहे, आम्ही लावून झालेत बल्ब पण ते ठेवत नाहीत. तर आता कोणावर आपण लक्ष ठेवणार? त्यापेक्षा म्हटलं की तो असं केलेलं बरं. म्हणून मग आता कुंड्यांचं पण आता मोजून वगैरे ठेवलेले आहेत, कशा कुठे लावलेल्या आहेत त्या, म्हटलं कोणी नेता नाहीत. तर खूप साऱ्या कुंड्या आहेत तुम्ही पाहत असालच. आता ह्यांना सकाळ संध्याकाळ मला पाणी घालावं लागणार आहे किंवा फेरी मारून तरी जावी लागणार आहे. तसं टेरेसवरती आमच्या इकडच्या साईडला, म्हणजे आमची जी विंग आहे ना, या विंगमध्ये तशी लोकं फारशी येत जा नाही करत. म्हणजे कपडे वगैरे वाळवण्यासाठी वरती जातात टेरेसवरती, बाकी कोण तशी फारशी नसतात. आम्हीच असतो किंवा सेकंड फ्लोअर वगैरे राहतात ती असतं, बाकी कोणी नसतं. पण तरी पण बाजूची जी विंग आहे ती एकदम अटॅच असल्यामुळे तिकडून पण कोणीतरी येऊ शकतं, याची भीती आहे. म्हणून म्हटलं जरा काळजी वाटते, बाकी काही नाही. तर आता या सगळ्या कुंड्यावरती गेल्यामुळे आमची जी गॅलरी होती ती रिकामी वाटायला लागली होती. तर म्हटलं आता म्हटलं आपली जी गॅलरी आहे ती पण आपण म्हटलं सेट करूया. तर
यासाठी मी काही जी झाडं आहेत ती थोडी जवळ अशी ठेवून दिलेली आहेत. आणि खरं तर काय झालेलं माहिती आहे का, जे जास्वंदीची झाडं होतं ना ती खूप वाढलेली होती, त्याच्यामुळे ना काही जी छोटी झाडं होती ती छोटीच राहिलेली होती किंवा त्यांचं एवढं महत्त्व वाटत नव्हतं असं झालं होतं. त्याच्यामुळे आता ती जी मोठी सगळी झाडं गेल्यामुळे काय झालं की इथे ना आत्ता सगळं रिकामं वाटायला लागलं कारण की ती खूपच वाढलेली होती. आणि आता ही जी झाडं आहेत ती आम्ही सगळी छोटी ठेवलेली आहेत, म्हणजे त्यांचं वजन पण आमच्या ग्रिलवरती पडणार नाही आणि काही ती ग्रिलला होणार पण नाही. तर असं आहे. आणि थोडंसं मोकळं वाटतंय, पण थोड्या दिवसांनी आपल्याला सवय पण होऊन जाईलच. आणि गोल्डनने आमच्या खूपच एन्जॉय केला. एन्जॉय म्हणण्यापेक्षा ना इतका नाचलाय, म्हणजे जितक्या वेळा आम्ही फेऱ्या मारलेल्या झाडं आणण्यासाठी तितक्या त्याने डबल फेऱ्या मारलेल्या आहेत. इतका तो म्हणजे मस्ती आणि करत होता आणि काय त्याचं चालू होतं त्याचा व्हिडिओ पण केलेला आहे, तर तो पण तुम्ही नक्की पहा. आणि त्यानंतर पण मला बरीच कामं जी होती ती लागलेली होती, कारण की सगळं घरभर अगदी माती झालेली होती आणि आमचा गोल्डन नाचतो त्याच्यामुळे आणखी माती होती. तर मला वाटतं आजच्या दिवसात मला वाटतं 2 काय 3 वेळा तरी मी फरशी पुसलेली आहे, म्हणजे एवढ्या नाचानाच झाली आणि एवढी सगळी माती वगैरे घरामध्ये आलेली होती. तर त्यानंतर मग काय सगळं आवरलं का मग पुढचं मी दाखवत नाही बसले, कारण की एक तर दमायला पण झालेलं होतं आणि ही जी झाडं होती ना तर कुंड्या खूप जड होत्या, त्याच्यामुळे आणखी दमायला झालं होतं. खाली वर करून आम्ही तर दमलोच होतो. आणि आता इकडे जेवणाचा टायमिंग आमचा झालेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं जेवण आधी बनवून घेते. कुकर आधीच लावून घेतलेला होता, तर इथे अंड्याचं मस्त असं घट्टसर असं करून घेणार आहे. तर त्याच्यानंतर मला भाकरी बनवायची आहे. म्हटलं भाकरी आणि हे अंड्याचं छान लागतं आणि चिकन पण आहे थोडंसं, त्याच्यामुळे म्हटलं ते पण आहे, तर म्हटलं ते पण म्हटलं भाकरीसोबत खाता येईल. तर असं आत्ताचा जेवणाचा मेन्यू आमचा ठरलेला आहे. आणि दिवसभर ते दमल्यामुळे काही कामाची म्हणजे इतर काही करायची वगैरे इच्छा नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं हे कसं अंड्याचं एकच बनवलं आणि वाटप काय तयारच असतं, त्याच्यामुळे म्हटलं पटकन काम होऊन जाणार आहे. तर आता इकडे ना नवऱ्याला वाटलं की माझं जेवण बनवून झालं की काय, त्याच्यामुळे तो आलेला बघायला जेवण झालं की नाही म्हणून. आणि आज कसं कामं झाली आहेत ना त्याच्यामुळे भूक पण लवकर लागली होती, म्हणून तो लवकर जेवायला आला होता. तर मी म्हटलं अजून काय झालेलं नाही आहे भाकरी, म्हटलं मला अजून बनवायच्या आहेत, म्हटलं त्या झाल्याशिवाय काय म्हटलं जेवण काय आपलं झालं नाही आहे. तर तो इकडे बघायला आला होता, तर त्याला मी बोलले की म्हटलं टेस्ट कर बघ, म्हटलं कसं झालेलं आहे का. त्याला स्पायसी पाहिजे होतं, तर म्हटलं स्पायसी झालं आहे का कसं झालं आहे, ते म्हटलं तू बघ, तुला आवडेल न आवडेल म्हटलं तुझं आहे ते. तर मला बोला की चांगलं झालं आहे म्हणून, फक्त चिकन मसाला त्यामध्ये शेवटी टाकायचा होता, राहिला होता माझा, तर तोच मी त्याला सांगितला होता चिकन मसाला टाकायचा आहे, तो म्हटलं टाक म्हटलं आता. आणि आता इकडे पटकन म्हटलं भाकऱ्या बनवून घेते, कारण की आता भूक लागलेलीच आहे. गोल्डनचं आमचं आधी जेवण झालेलं आहे, कारण की त्याला आधी पहिलं वाढावं लागतं, कारण की तो दमलेला असतो आणि त्याला तर भूक कंट्रोलच होत नाही, त्याच्यामुळे त्याला आधी भरवावं लागतं. खरं तर हल्ली खूप नखरे करतो तो, त्याच्यामुळे जेवण भरवल्याशिवाय तो खाणार नाही असं त्याचं हल्लीचं नखरे चालू असतं. कधीतरी खाईल स्वतःहून, पण कधी खूप नखरे करतो, त्याच्यामुळे त्याला आधी दिलं आणि म्हटलं आता म्हटलं आमची जेवणाची तयारी करूया. आता पटकन आता भाकरी भाजली का आपलं सगळं झालेलंच आहे जेवण बाकीचं. आणि आजचा दिवस जो होता तो पूर्ण असा कामातच गेलेला आहे. मला वाटतं वृक्षारोपण करण्यातच गेला आणि आमचं गोल्डनचं जे टेरेसवरचं गार्डन आहे ते आमचं तयार करण्यातच गेला. काय फक्त कुंड्या ठेवायच्या होत्या, पण काय होतं ना की झाडं जी होती ती ग्रिलच्या बाहेर गेलेली होती, त्याच्यामुळे त्यांना सांभाळून काढणं महत्त्वाचं होतं. आणि तरीही एका जास्वंदीची फांदी शेवटी तुटलीच आणि काही जी झाडं होती, म्हणजे जी तुळशीची झाडं होती ना ती शेवटी आम्हाला कट करावी लागली, कारण की ती ग्रिलच्या बाहेर गेली होती आणि खूप पूर्ण पसरली होती, त्याच्यामुळे ती काढायला पण येत नव्हती. तर ह्याच्यामुळे मेहनत आज जरा जास्तच झालेली आहे आमची. तर चला आता हा ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते. आता मी जेवायला पण घेतलेला आहे, तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.